नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत 8वी जनरल सायन्स, करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, धारा विद्युत आणि चुंबकत्व। An investment in knowledge always pays the best interest. बेंजामिन फ्रँकलिन या थोर वैज्ञानिकांचे हे विचार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये वैज्ञानिक प्रगतीचा आपण जेव्हा उल्लेख करतो, त्या वैज्ञानिक प्रगतीत विद्युत ऊर्जा व चुंबक यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे। अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील सगळी उदाहरणं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपण विद्युत ऊर्जा आणि चुंबक यांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो। तर उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत हे आपण शिकलेलो आहोत। त्याप्रमाणेच चुंबक हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे। मॅग्नेटिझम is also a kind of energy source. आता या ऊर्जेचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला अणूचा विचार करावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, अणूमध्ये कोणकोणते बरं घटक असतात? बरोबर आहे, प्रोटॉन, धनप्रभारित प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, न्यूट्रल न्यूट्रॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स। तर अणूमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे घटक असतात। त्यामध्ये प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत, धनप्रभारित, तर इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित असतात, निगेटिव्हली चार्ज। तर या धनप्रभारित प्रोटॉन्स आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्समुळे अणू हा उदासीन असतो। आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तूंमध्ये अशाच प्रकारे विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो। An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons. So an object doesn't show any charge means an object is neutral, but its atoms contain charged particles. एखादी वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असली तरीही त्यात अणू असल्याने धनप्रभार आणि ऋणप्रभार हा असतोच। काचेवर ज्या वेळेला आपण रेशमाने घासतो त्यावेळेला काचेवर धन विद्युत प्रभार निर्माण होतो, त्याच वेळेला रेशमावर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो। तर हे प्रभार जे आहेत हे प्रभार पदार्थांवर स्थिर राहतात आणि म्हणूनच त्यांना स्थिर प्रभार असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण जेव्हा बघितलं की घर्षणाने काचेवर आणि रेशमावर दोन्ही वस्तूंवर विद्युत प्रभार निर्माण झालेला आहे, म्हणजेच घर्षणाने वस्तू प्रभारित होतात। मग स्थिर प्रभार आणि चल प्रभार म्हणजे काय? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थिर विद्युत होय। स्थिर विद्युत ही पदार्थाच्या पृष्ठभागावर निर्माण होणारी ही स्थिर विद्युत होय। एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे हालचालींमुळे ही विद्युत प्रभारित होते आणि घर्षणाने ही विद्युत निर्माण होते, थोड्या काळासाठीच ती त्या वस्तूवर राहू शकते। विद्युत आणि चल विद्युत म्हणजे काय? तो स्टॅटिक, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी or static charge and current charge?
So static electricity charges build up in one location only, but current electricity, in current electricity, electrons are on the move. There is continuous flow of electrons are there. पाणी तुम्ही बघितलं असेल तर पाणी नेहमी उंच उंच पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहत येतं. वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सिमिलरली जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह निर्माण होतो. A large current flows when lightning takes place from a cloud to the ground. आपल्याला घरामध्ये सुद्धा तारांमधून, विजेच्या बल्बमधून, वेगवेगळ्या उपकरणांमधून अशा प्रकारे विद्युत प्रवाह आढळून येतो. So we get current electricity when the electrons in an electrical conductor are to flow. In this circuit, we see that the electrons are in the motion. आपण बऱ्याच वेळेला तारांमधून किंवा मोटारीच्या बॅटरीमधून विद्युत प्रवाह वाहताना बघतो. मग हा विद्युत प्रवाह म्हणजे काय? तर धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे हा विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. A current is produced by the flow of both negatively charged electrons and positively charged protons, that is both charged particles. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या गरम वस्तूला हात लागल्यानंतर आपण आपला हात पटकन मागे घेतो. मग काय या ठिकाणी कोणती क्रिया घडून येते? सो रिफ्लेक्स ऍक्शन. बघा, ज्या वेळेला आपल्याला चटका बसतो आपण हात पटकन मागे घेतो, म्हणजेच एक सूक्ष्म असा विद्युत प्रवाह आपल्या मेंदूकडे जातो आणि त्यामुळे मेंदूकडून आपल्याला त्या रिफ्लेक्स ऍक्शन नुसार आपण पटकन हात मागे घेतो. तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या अशा या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होत असते. तर आपल्या घरामध्ये वाहणाऱ्या ज्या वेगवेगळ्या तारांमधून, विजेच्या बल्बमधून किंवा वेगवेगळ्या उपकरणांमधून जो विद्युत प्रवाह वाहतो त्यामध्ये अशाच प्रकारे एक सूक्ष्म विद्युत प्रवाह जात असतो. द करंट फ्लोज थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. तर विद्युतवाहक पदार्थातील या विद्युत प्रभारांच्या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात. A current is produced by the flow of both negatively charged and positively charged particles. हे बघा, हे इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत तुम्हाला. हा इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे, इलेक्ट्रॉन्स हे नेहमी ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे वाहतात. धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा या कणांच्या वहनामुळे हा विद्युत प्रवाह निर्माण होतो. आता आपण बघितलं की पाणी किंवा द्रव पदार्थ हे उंच पातळीकडून खाली पातळीकडे वाहतात. उष्णता सुद्धा अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. Tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. तर अशा प्रकारे तर विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात. What is electrostatic potential? The electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. Electrons pushed away from the higher point to the lower point. तर विद्युत घटाच्या धन आणि ऋण अग्रातील
विभवांमधील फरकास विभवांतर असे म्हणतात. आपण अशा प्रकारे तांब्याची तार घेऊन एक विद्युत परिपथ तयार केला आणि त्यामध्ये एक बल्ब लावला. हा बल्ब आता आपल्याला पेटताना दिसत नाही, कारण या परिपथामध्ये आपण विद्युत घट लावलेला नाहीये, सेल नाहीये. विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर नाही आणि म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही. There is no battery or cell in this electric circuit and so there is no potential difference. आता या ठिकाणी अशाच प्रकारे आपण तांब्याची तार घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक 1.5 व्होल्टची बॅटरी जी आहे ही आपण जोडली. आता ज्या वेळेला आपण ही बॅटरी जोडतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येते बघा, बल्ब पेटू लागतो. बरोबर. हा बल्ब लागला म्हणजेच काय, तर तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे. तर विद्युत घटाच्या दोन टोकांमध्ये विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स हे प्रवाहित होतात. Due to the potential difference between the two ends, electrons flow from the negative terminal. See here, electrons are flowing from negative terminal to the positive terminal of the cell. तर विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे हे इलेक्ट्रॉन्स वाहू लागतात. मात्र डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. परंतु जर तुम्ही बघितलं तर सांकेतिक विद्युत प्रवाह जो आहे हा उलट दिशेने वाहतो. बाणाने तुम्हाला या आकृतीत मी दाखवलंय बघा. सांकेतिक विद्युत प्रवाह हा उलट दिशेने वाहतो, म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. सो कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू negative, and it is shown in the figure by the sign of an arrow. So the electric current is produced due to the flow of charged particles, that is due to electrons, and these electrons flow from negative terminal to positive terminal. So electric charge flowing through a wire in 1 second can be called a unit current. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असे म्हणतात. तर विभवांतराचे एसआय पद्धतीतील एकक व्होल्ट हे आहे. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन एसआय सिस्टीम इज व्होल्ट. आणि विद्युत प्रवाहाचे एसआय पद्धतीतील एकक कुलोम्ब प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर हे आहे. 1 ampere is equal to 1 coulomb per 1 second. आणि विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. इलेक्ट्रिक सेल विद्युत घट म्हणजे काय? एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते आणि असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट होय. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit, and such a general device is nothing but an electric cell. So this is a electric cell. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारे हे सेल्स बघतो. डिफरंट टाइप्स ऑफ वॉचेस, टॉर्चेस, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, ट्रान्झिस्टर्स, रेडिओज, टॉयज. We use these dry cells in all these appliances. There are various types of electric cells. In mobile, we are using these types of cells. In watches, button cells are used. In toys, these rechargeable cells we can use. So
there are various types of dry cells we are using. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.